रेस्टॉरंट चालू करूया हे नुसतं आपल्या डोक्यात सुरू असतं, पण ते कधी आपण ऍक्शन घेत नाही. ऍक्च्युअल ऍक्शन कधी आणि कुठून हे मोटिवेशन आलंय? बहुत पहले से शुरू करना पड़ेगा. हा. ती थोडंसं सविस्तर सांगतो. मी मूळ लालबागचा आहे, गिरणगाव, मुंबई नंबर 12 मध्ये. मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं पण होतं की यू कॅन टेक मी आउट फ्रॉम लालबाग, बट यू कॅन टेक लालबाग आउट फ्रॉम मी. लालबाग जाऊ शकत नाही माझ्यातनं, कारण गिरणगाव अख्खा बघत आलोय मी. सो मधली 10 वर्ष मी 2015 ते 2025 मी बोरिवलीमध्ये राहत असे. आम्ही लग्नानंतर माझ्या, आणि बसतं स्वतःचं घर होतं बोरिवलीमध्ये. छान घर होतं, मोठं घर होतं, 17 माळा, आणि सगळं छान देवाच्या कृपेने. पण सारखा ना मी बँड्राच्या पुढे आलो ना गं की डोळ्यात पाणी यायचं. हिला विचार, ही भाईंदरची आहे, हिला मी एवढं गिल्ट दिलं याचं की मला कुठे आणलंस तू हे वगैरे. आणि हा गिरणगाव किंवा बँड्रा दादरच्या पुढचा भाग जात नव्हता डोक्यातनं. आणि सारखं ते मनात कुठेतरी होतं. स्वतःचं घर होतं बोरिवलीमध्ये, पण समथिंग इज मिसिंग, काहीतरी राहते असं वाटत होतं. माझी थॉट प्रोसेस, माझे मित्र, माझी आवड, चॉईस, सवंगडी, हे सगळे इकडचे आहेत. मग ते राहिलं, ते मी जाऊन दिलं. आणि मग वन फाईन डे आता माझी मुलगी राही, तर राहीला आम्हाला शाळा बघायची होती. सुदैवाने आम्ही दोघंही एकाच थॉट प्रोसेसचे आहोत. आम्हाला मराठी शाळा हवी होती. म्हणजे याचं काही कौतुक नाही, ठीक आहे, म्हणजे मराठी शाळा हवी याचं काय आपण. म्हणून मी खूप शाळा शोधल्या. बोरिवलीत शाळा नाही अशातला मुद्दा नाही, होत्या, पण अजून आम्हाला काही छान शाळा होत्या. मग आम्ही गोरेगावमधली एक शाळा निवडली, अभि गोरेगावकर. अप्रतिम शाळा आहे, सुंदर शाळा आहे. पण तिकडे मी ॲडमिशन पण घेतली. आणि आम्ही ठरवलं की बोरिवलीतलं घर विकायचं आणि गोरेगावात शिफ्ट व्हायचं. झालं, फॉर्म ॲडमिशन भरलं, सगळं झालं. एके दिवशी ट्रेडमिलवरती मी व्यायाम करायचो, मी करतो मध्ये मध्ये चीट डे. तर हिला म्हणालो की मला असं झालं की यार, मी जर बोरिवलीतनं जर गोरेगावात शिफ्ट होणार असेल, आणि माझ्या मनात तर हे तर आहेच, तर मग एकदाच उडी मारायची आहे. तर तसं ना घर बोलवते, जाऊ की परत, काय होणार आहे. तर ही म्हणाली, आणि रॅन्डम त्या दिवशी ठरवलं की बालमोहनमध्ये डोक्यातच ते आलं होतं पहिलं. रॅन्डम मराठी शाळा आणि इथे मी मुंबईत. त्या दिवशी गाडी काढली. म्हणजे एका मित्राला फोन केला, म्हटलं बालमोहनचं मराठीचं ॲडमिशन. तो म्हणाला झालंय ऑलमोस्ट. अरे हा, म्हणजे ऍडमिशन प्रोसेस खूप उशिरा झालं. तरी त्या सरांना भेटलो, मला मराठी माध्यमात ॲडमिशन हवं होतं. सेम डे गेलो, ते म्हणाले उद्या तुमच्या पाल्याला घेऊन या. व्हेरी नेक्स्ट डे फॉर्म भरला आम्ही दोघांनी, ॲडमिशन झालं. बालमोहनमधून बाहेर आलो, ती मला म्हणाली, हांडेकर आता दादर. म्हटलं म्हणजे हो यार, आता ॲडमिशन म्हणजे दादर. रिअलाइज झालं की आता इथे घर शोधायचं. दादर. आणि मग झालं असं की सर, ते बालमोहनचे ते रेगे सर ना, ते आम्हाला असं बोलता बोलता म्हणाले, तुम्हाला मी एक सल्ला देऊ का, की शक्यतो तुमचं जे पाल्य असेल ते सायकलनी शाळेपर्यंत येईल असं बघा. म्हटलं, मी म्हणतो सर, दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्काच्या बाजूला आपली शाळा आहे बालमोहन, सायकलनी येण्या एवढं अंतर आहे, म्हणजे पार्काजवळच घर, म्हणजे एवढं. असं रॅन्डम मॅनिफेस्ट म्हणतो ना काय, असं. तर भाड्याने घर घेऊन राहिलो आम्ही. आणि आमचं रेस्टॉरंटचं प्लॅनिंग होतंच, पण बोरिवलीमध्ये असताना आम्हाला वाटत होतं की बँड्रा, कारण कॅफेज सगळं असं. पण एकमताने आमचं झालं की दादरमध्ये आता सगळं आपलं असणार ना, दादरमध्ये सुरू करायचं. मराठी माणूस आहे आणि मराठी माणसाचं मराठी फूड दादरमध्येच करायचं. आणि मग आम्ही दादरमधल्या सगळ्या जागा पिंजून काढल्या, अक्षरशः पिंजून काढल्या. सो आम्ही प्लॅनिंग असं केलं की 4 पावलं मागे येऊयात. ठीक आहे, आपलं विकतचं घर होतं, ठीक आहे, होईल. दादरमध्ये भाड्याने राहिलो आणि रेस्टॉरंटवरती फोकस केलं की रेस्टॉरंट बघूया यार, घर होईल तर होईल. पण कुछ और ही मंजूर था नियती को. तर आमचं दादरमध्ये विकतचं पण घर झालं. हे आता पहिल्यांदा मी फ्लोमध्ये सांगतो, माझ्या काही मित्रांना माहीत नसेल. दादरमध्ये माझं विकतचं पण घर झालं. काय माहीत आईवडिलांची पुण्य आणि काय असेल. आणि रेस्टॉरंटचं प्लॅनिंग पॅरलली होतंच. आणि मग सुदैवाने ही जागा, प्राईम लोकेशन आपण बघतोय, ती हे जे गोयल नावाचे आपले गुजराती बंधू आहेत त्यांनी दिली. फक्त आडनावाचा गुजराती माणूस आहे. बाबूजींची नाटकं पिठात ना पाहिलेला मराठी गुजराती माणूस आहे. त्यांनी अशी दिली सडळ असते. आणि आज काय म्हणतात त्याला, दादरमध्ये मुलीची शाळा झाली. दादरमध्ये स्वामी आणि गणपती बाप्पाच्या कृपेने दादरमध्ये स्वतःचं मालकीचं हक्काचं घर झालं, आईवडिलांचं, माझं, आमचं. आणि आता आपण जिकडे उभे आहोत, हे सगळं मिरॅकल आहे. आणि हे सगळं 6 महिन्यात घडलं. हो, सगळं 6 महिन्यात, म्हणजे लेजिट 6 महिन्यात. पटापट. आम्ही हे जागा शोधताना सुद्धा म्हणजे असं झालं की हा जो सिग्नल आहे, हो. आम्ही ह्याच सिग्नलच्या आजूबाजूला फिरतोय. म्हणजे ज्या आधीच्या अगं, पण असेच जागा फिरतोय बघितल्या आम्ही. त्याच, म्हणजे फिरून फिरून आम्ही ह्याच सिग्नलला येतो. सॉरी, अजून एक योगा सांगतो. आता आपण जिथे उभे आहोत, 10 वर्षांनी आपण उभे आहोत याच फुटपाथला
जरा पुढे गेलीस की मी याला म्हणालो होतो की हा फुटपाथ आपल्याला लकी आहे, पण याच फुटपाथवर 10 वर्षांपूर्वी अमरिंद मंडळचं मैदान आहे, तिकडे आपण लग्न केलं होतं. 10 वर्षानंतर आपण त्याच फुटपाथवरती आलो, म्हणजे फुटपाथवरती आलो, त्याच फुटपाथला आहोत आणि तिकडे आपलं रेस्टॉरंट आहे यार. सो मला असं वाटतं की ते म्हणतात ना की किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें जुड़ा नहीं. करेक्ट. तर ते मनापासून प्रोसेस वाला जो आहे ना की एक विश्वास आहे की होईल, काहीतरी चांगलं होईल. हिकअप्स प्रत्येकाच्या आयुष्यात किंवा काही ना काही येतातच, पण नाही, होगा, पण जो मी अच्छा माझी आई आणि माझी बायको, म्हणजे आई हे देवानं दिलेलं गिफ्ट आहे आणि बायको पण देवानं दिलेलं गिफ्ट आहे. मी प्रयत्न केले बायकोसाठी, पण आम्ही ते तो वेगळा, ते जाऊ दे, ते तिन्ही पण असो, ते वेगळं आहे, ते जाऊ दे. पण खरंच म्हणजे तुमच्या पाठी एक खंबीर स्त्री असेल ना, तर तुम्हाला खूप आधार मिळतो.